जेसिका लालची केस आपण पाहिली, ज्याच्यामध्ये आधी कोणीच गुन्हा केलेला नाहीये, इथपासनं तो गुन्हा ऍक्च्युली केलेल्या मनु शर्माला शिक्षा झाल्याचं आपण पाहिलं. ही सगळी केस खरं तर एक नाही हा शब्द आणि दारूच्या एका ग्लासपासून सुरू झाली. दारूपासून सुरू झालेली ही गोष्ट ही दारूपर्यंत येऊन संपते. ही गोष्ट आहे गुन्हा घडल्यानंतरच्या गुन्हेगाराच्या आयुष्याची. ही गोष्ट आहे मनु शर्माची. सुप्रीम कोर्टामध्ये 2 गोष्टींसाठी भांडण म्हणा किंवा आर्ग्युमेंट्स चालू होत्या. एक म्हणजे मनु शर्माला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनु शर्मानी केलेली केस की जर ट्रायल कोर्टासमोर काही सिद्ध झालं नसेल तर माझा इनोसन्स तुम्ही सांगा आहे की नाही. दोन्हीचं उत्तर कोर्टाने नेगेटिव्ह मध्येच दिलं, त्यामुळे त्याला लाईफ सेंटेन्सच देण्यात आला. 2006 पासनं तो जेलमध्ये होता आणि तिहार जेलमध्ये त्याची शिक्षा चालू होती. 1 जून 2020ला जेव्हा आपण पीक कोरोनाच्या वेळी होतो, लॉकडाऊनची अनसर्टन्टी होती किंवा बाकीच्या ज्या कॉन्स्पिरसी थिअरीज न्यूजमध्ये चालू होत्या, त्या सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज पीकवर असताना एक बातमी येते की तिहार जेलमधनं 22 कैद्यांना मुक्त केलं जात आहे चांगल्या गुड बिहेवियर ग्राउंड्सवर. त्यातलं 17वं का 18वं नाव होतं सिद्धार्थ वशिष्ठ याचं. सिद्धार्थ वशिष्ठ म्हणजेच मनु शर्मा.